शिर्डी नगरपालिकेकडून लक्ष्मीनगर परिसरातील शेकडो कुटुंबांना देण्यात आलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. लक्ष्मीनगर वार्डातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांची भेट घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखेंच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थलांतर, पुनर्वसन आणि पुढील कार्यवाहीबाबत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगर परिसरातील प्रस्तावित अतिक्रमण हटाव कारवाईवरून वातावरण तापले असतानाच नागरिकांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांची भेट घेतली आहे. शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, लक्ष्मीनगर प्रभागातील संबंधित नगरसेवक, नागरिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लक्ष्मीनगरच्या स्थलांतर आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. स्थलांतराचा प्रस्ताव गेल्या 3 महिन्यांपासून तयार होता. मात्र अलीकडील नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ते दूर करण्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात असून प्रशासनाकडून 10 मार्च रोजी लक्ष्मीनगर परिसर पूर्णपणे मोकळा केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून जवळपास 1 महिन्याचा अवधी प्रभागातील नागरिकांना घरे खाली करण्यासाठी दिला गेलाय. 10 मार्च नंतर परिसर रिकामा झाल्यावर संबंधित कुटुंबांना नवीन जागेवर पट्टे वाटप करण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असंही आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटलांनी नागरिकांना दिलंय. लक्ष्मीनगरच्या सगळ्या रहिवाशांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व तिथले असलेले नगरसेवक आणि शिर्डी प्रशासनाचे सीईओ आणि सर्व अधिकारी होते. लक्ष्मीनगरचं स्थलांतराचा प्रस्ताव हा गेल्या 3 महिन्यापासून आपण तयार केलेला होता. ह्या ज्या नोटिसा निघालेल्या आहेत यांनी फक्त एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ते वातावरण अतिशय निवळण्यासाठी मी बैठक घेतलेली आहे. 10 मार्चला प्रशासन पूर्णपणे लक्ष्मीनगर मोकळं करणार. त्यापूर्वी आपण 1 महिना लोकांना संधी देत आहोत. कितीतरी स्वतःहून त्या जागा मोकळ्या करणं अपेक्षित आहे. नोटिसांची देण्याची प्रक्रिया ही चालत राहणार आहे. ती काही थांबणार नाही, कारण की लीगल प्रक्रिया ही आम्हाला पूर्ण करावी लागेल. सगळ्या नागरिकांनी सहमती दर्शवलेली आहे. 10 मार्चला लक्ष्मीनगर पूर्ण मोकळं झाल्यानंतर त्यांना नवीन जागेमध्ये पट्टे वाटप करायची जबाबदारी ही शिर्डी प्रशासनाची आहे. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 350 लोकांना, मग आंबेडकर नगर असेल, नाला रोड असेल, लक्ष्मीनगर असेल, बाराचारी असेल आणि अजून काही 1-2 घटक आहेत, जवळपास 340 ते 350 लोकांना आपण कुटुंबांना घरं देणार आहोत. हा महाराष्ट्रातला पहिला असा प्रकल्प आहे ज्यामध्ये अतिक्रमण मोकळं करून पुनर्वसन करायची जी भूमिका माननीय आमदार साहेबांनी घेतली, त्या धर्तीवर आपण ही प्रक्रिया राबवणार आहोत. तर 10 मार्चला लक्ष्मीनगर हे पूर्ण मोकळं केलं जाईल आणि 10 ते 31 मार्चपर्यंत त्या लक्ष्मीनगरचा रस्ता जो रिंग रोड अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो देखील पूर्ण करण्याचा आपल्या नगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. आणि 20 ते 25 मार्च या दरम्यान लक्ष्मीनगरच्या रहिवाशांना त्यांच्या नव्यान जागेचा पट्टा वाटप करायची जबाबदारी पण आमची आहे, ती आम्ही करणार आहोत. तर शिर्डी ही झोपडपट्टी मुक्त आपण करणार, शिर्डी ही अतिक्रमण मुक्त आपण करणार आहोत. आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन ट्रॅफिकचे नियम आता बनवले जाणार आहेत. लक्झरी बसवाले, ॲपेवाले, रिक्षावाले सगळ्या लोकांना चर्चेत समाविष्ट करून 1 एप्रिलपासून शिर्डीच्या नवीन ट्रॅफिकच्या नियमाचं अंमलात आणण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आपली तयारी आहे. शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांची गैरसोय होऊ नये, व्यवसाय लोकांचे चालले पाहिजेत आणि सगळ्यांना रोज उपजीविकेचं साधन मिळावं, एवढं उत्पन्न निर्माण करायची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि ती आम्ही पार पाडत आहोत. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच अतिक्रमण हटवा आणि पुनर्वसन करा या संकल्पनेवर आधारित आदर्श प्रकल्प राबविला जात असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. आंबेडकर नगर, नाला रोड, लक्ष्मीनगर आणि इतर भागांतील सुमारे 340 ते 350 कुटुंबांना घर देण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. दरम्यान 31 मार्चपर्यंत प्रलंबित असलेला रिंग रोडचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. शिर्डी शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत विकास कामांना गती देणार असल्याचं माजी खासदार डॉक्टर सुजय विखेंनी म्हटलंय. बैठकीदरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या असून पुनर्वसन प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटलांनी नागरिकांनी दिलं आहे. तरी 10 मार्चपूर्वी जागा मोकळी करण्याचे आवाहन कायम ठेवण्यात आले आहे.
लक्ष्मीनगरमधील अतिक्रमण हटाव आणि पुनर्वसन प्रक्रियेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशासन दिलेल्या मुदतीत कारवाई करते का आणि पुनर्वसनाची प्रक्रिया कितपत पारदर्शक राहते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.